आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। काँग्रेसचे कसबा पेठेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। कारण भाजपवरती आरोप करून धंगेकर एक प्रकारे स्वतःचा जाहीर प्रचार करत असल्याचा आरोप भाजपने केलाय। तर रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दलही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। कसबा पेठ मतदारसंघामध्ये भाजपकडून पैशांचा वापर सुरू आहे असा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर हे आंदोलन केलं। मात्र या आंदोलनात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। तर उद्या महाविकास आघाडीकडून बोगस मतदानाची शक्यता असल्याचंही जगदीश मुळीक यांनी म्हटलंय। धंगेकरांचं जे उपोषण आहे किंवा त्यांचे जे आरोप आहे, त्यांनी जे उपोषण केलं हे एक स्टंटबाजी न करता खरंच जर त्यांची तक्रार होती तर त्यांनी निवडणूक आयोगाला येऊन ती तक्रार करायला पाहिजे होती। तिथेही आम्हाला असं वाटतं की तो आचारसंहितेचा भंग आहे आणि एक प्रचाराचा भाग आहे, प्रचार संपल्यानंतरचा, म्हणून आम्ही त्याची पण तक्रार निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि तिथे निवडणूक आयोगाने ह्याच्यावर पूर्णपणे ॲक्शन घ्यावी अशी विनंती आम्ही आता निवडणूक आयोगाला केली आहे। आचारसंहिता भंग झाल्यामुळं या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आता आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत। त्यांना सांगणार आहोत की महाविकास आघाडीच्या या उमेदवाराने आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय। 5 वाजल्याच्या नंतर देखील उपोषणाचे नाटक करून भाजपवरती खोटे आरोप लावून एक प्रकारे प्रसिद्धी केली आहे, पत्रकं वाटलेत आणि आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला। भाजप कसबा पेठेमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुरू केलेलं उपोषण काही तासात मागे घेतलंय। पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर अखेर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलंय। प्रचारादरम्यान भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपचे पैसे वाटले या संपूर्ण प्रकारामध्ये पोलीसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय आणि या संदर्भातले काही व्हायरल व्हिडिओ धंगेकरांनी पोलिसांना देखील दिलेत। मतदान होऊ नये, लोक मतदानाला बाहेर पडू नये म्हणून ही जी पद्धत त्यांनी अवलंबली होती त्या घटनेची सुद्धा चौकशी करून जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पॉलिटिकल स्टंट आहे। सरळ हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। पायाखालनं जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळेस असे स्टंट केले जातात। खरं म्हणजे हे आचारसंहितेचं पूर्ण उल्लंघन आहे आणि पैसे वाटणे वगैरे ही संस्कृती काँग्रेस राष्ट्रवादीची, भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही आणि आमचा मतदारही असा नाही। दुसऱ्यांचं बारसं घालू नका, पुण्यामध्ये येऊन तुमचे 12 वाजवेन असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवारांना दिलाय। अजित पवारांनी नारायण राणेंवर काल टीका केलेली होती। या टीकेला राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नारायण राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले की नाही, राणे साहेब तर 2दा पडले अशा बोचरी टीका जी आहे ती अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेली आहे। जे शिवसेना फोडतात त्यांना जनता माफ करत नाही असंही अजितदादा म्हणाले होते आणि या टीकेला आता नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अजितदादाला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं मला माहीत नाही। खरं मला त्याच्याबद्दल बोलायची हे नाही, तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये आणि बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं जाऊ नये। माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी, पुण्याला येऊ मी माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबईत आणि या बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं, तिकडून सलग 6 वेळा निवडून आलो, एक नाही 6 वेळा। त्यानंतर मला सांगितलं पक्षाने, काँग्रेसच्या माननीय सोनिया गांधींनी की आप बांद्रा में खडे हो जाइए। मग त्यांच्या म्हणण्यासर उभा राहिलो, माझ्या मतदारसंघात नाही उभा राहिलो आणि पाडलं। महिला असो पुरुष उमेदवार तर महिला आणि पुरुषामध्ये काय आता ती आहे का त्यांच्याकडे? आता कोणाकडे आहे म्हणा?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अनेक कॅसेट्स माझ्याकडे आहेत, तसंच त्यांनी किती खोके घेतले याचे सगळं संभाषण माझ्याकडे आहे असा दावा राणेंनी केलाय. योग्य वेळी ही कॅसेट वाजवेन असा इशाराही नारायण राणेंनी दिला. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि गेलेले लोक आपल्याबद्दल काय बोलतात आत्मपरीक्षण कर ना. किती त्याचे फोन माझ्याकडे तर अनेक त्याच्या कॅसेट आल्या. मी नाही एकेचा उपयोग केला संभाषणाचा. शिंदेगडातल्या आमदारांना खोके म्हणतात. हा खोक्याचे व्यवहार करताना कॅसेट आहेत. पण आधी जरा आत्मपरीक्षण कर. आपण 2.5 वर्षात काय खोके जमवले का अजून पवित्र कार्य केलं? हे सगळे ऑडिओ क्लिप आहेत तुमच्याकडे. हा खोके जमवतेल्याचे ऑडिओ क्लिप म्हणताय. सगळ्या क्लिप तुमच्यावर पोहोचवणार नाही मी. योग्य वेळ उपयोग करेन. नामांतराच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे. 35 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्यानं राज्य सरकारनं समाधान व्यक्त केलंय. तर छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्यामुळे शहरामधल्या नागरिकांना दररोज पाणी मिळणार आहे का असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सगळेच आदर करतात, मात्र औरंगाबाद आणि औरंगजेबाचा काहीही संबंध नाही. मुस्लिम लोक औरंगजेबाला मानतही नाहीत आणि याकडे जलील यांनी लक्ष वेधलंय. जसं राज्यात जे काय प्रकल्प रखडले होते ते पुढे नेतोय, चालना देतोय, तसंच ही देखील मागणी जी आहे, बाळासाहेबांची मागणी, त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं, याचा एक मोठा आनंद, समाधान आहे. आता जिल्ह्याचं नाव बदलायचं नोटिफिकेशन हे महसूल विभाग काढेल आणि महानगरपालिका आणि नगरपालिका नाव बदलण्याचं जे नोटिफिकेशन आहे ते नगरविकास विभाग काढेल. हे दोन्ही नोटिफिकेशनची तयारी झालेली आहे. सुट्टी आल्यामुळे कदाचित ते आज उद्यात निघू शकणार नाहीत, ते सोमवारी निघतील. तसं आजही काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे यात कुठलंही कन्फ्युजन नाही. नाव जे बदललं आहे ते शहर, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका, नगरपालिका सगळ्याचं बदललेलं. इस देश के अंदर रहने वाले हर नागरिक, हर जाति धर्म के लोग जो है वो छत्रपति संभाजी महाराज का, छत्रपति शिवाजी महाराज का, अंबेडकर, फुले शाहू का आदर करते आए हैं. लेकिन हम में और उनमें ये फ़र्क है कि हमने कभी भी इनका नाम लेकर अपनी घटिया राजनीति नहीं खेले है. हमने कभी भी इनका नाम लेकर अपने राजनीतिक रोटियां नहीं हमने सेकी है जो ये आज कर रहे हैं करके. इनका क्या लेना देना है हमारे शहर से? मैं ये एक सवाल करता हूँ, नाम तो दे दिए है आपने छत्रपति संभाजी महाराज का, क्या मेरे शहर के लोगों की बेरोजगारी, नौजवानों की बेरोजगारी खत्म हो जाएगी? क्या किसानों की आत्महत्या खत्म हो जाएगी मेरे जिले से? 8 दिन के बाद छत्रपति संभाजी नगर के शहर के अंदर 8 दिन के बाद पानी मिलता है. कल से रोज आने वाला है पानी. आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी सातारा विकास आघाडी ही भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केलाय. सातारा विकास आघाडीनं 5 वर्ष फक्त सातारकरांना स्वप्न दाखवली आहेत. दरम्यान सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये कोण किती भ्रष्टाचार करतं याची स्पर्धा लागल्याचं देखील शिवेंद्र राजे यांनी म्हटलं. मागील 5 वर्षात भ्रष्टाचाराशिवाय पालिकेमध्ये काहीच झालं नसल्याचंही शिवेंद्र राजे यांनी म्हटलंय. खाणं, पैसे, कॉन्ट्रॅक्ट आणि कमिशन या पलीकडं ही साताऱ्यामध्ये झालेलं नाही. अख्खी नगरपालिका गेल्या 5 वर्षांमध्ये अगदी म्हणजे लुटून खाल्लेली आहे. सातारा विकास आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकांना, म्हणजे कुणी त्याच्यातनं बाजूला नाही. उलट यांची शर्यत लागली होती की तुला जास्त मिळते का मला जास्त मिळते, अशी यांची शर्यत लागली होती. आणि कुठलाही मोठा प्रकल्प नगरपालिका पूर्ण राबवू पण शकली नाही आणि पूर्ण पण करू शकलेले नाही. खाल्लं की मग कोण नाही म्हणते, खाल्लं ना, खाल्लं. मी सांगतो ना खाल्लं, कारण खाल्लं असता ते प्रोजेक्ट झाले असते. आणि त्यांच्या काळात एवढे वर्ष 30-35 वर्ष त्यांनी खाल्ला नाही ना, त्यांनी काहीच खाल्ला नाही पैसा, तेव्हा प्रोजेक्ट्स झाले नाहीत ना. मग आता तुम्ही विचार करा, कोणी खाल्ला आणि कोणी खायला म्हणजे काय, म्हणजे खाल्ला म्हणजे काय, पैसा करून खाऊ शकतं का?
एका मराठ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा हा शिवसेनेबाहेर जात होता म्हणून गद्दारी केल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याची आदित्य ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जात सांगून गुलाबराव पाटील जाती जाती तेढ निर्माण करतायत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. दुसरीकडे आमदार रोहित पवारांनी देखील गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचेच मुख्यमंत्री आहेत का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. गुलाबराव पाटील गद्दार झाले अरे गद्दार नाही झाले. एक मराठा चेहरा आमच्या या शिवसेनेमधून बाहेर जात होता, त्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी गद्दारी केली. काय म्हणायचं तुमचं? मला चॅलेंज या लोकांना. हे जे टीका करतात शरद पवार सांगा मग एकनाथ शिंदे कोण आहे रे? कोण आहे तो शिंदे? मग पागल करा का मी? येणार का मी? मेंटल आहे आम्ही कोण नाही करा मुख्यमंत्री. आता सगळं जे काही त्यांच्या हातातून ते काही निसटल्यानंतर आणि त्यांनी गद्दारी कशी केली, का केली हे बघितल्यानंतर मी आधीच सांगितलं, प्रत्येक सभेत सांगत असतो की आता त्यांचा पुढचा प्रयत्न हाच राहील की धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचे, जातीमध्ये वाद निर्माण करायचे, जिल्ह्यात वाद निर्माण करायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. ह्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भांडणांना आणि ह्या वादांना बळी पडू नये महाराष्ट्राने. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही सगळ्यांना एकत्र ठेवून पुढे नेत होतो आणि महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखवत होतो. पण सगळ्या गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातात तेव्हा आपण अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी घेत असतो. कदाचित मग असं त्यांचं मत आहे का की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते फक्त मराठा समाजाचे आहेत पण कर्तृत्व काहीच नाही, असं त्यांचं मत आहे का?